बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आणखी 3 जणांना ताब्यात घेण्यात आलंय। डॉक्टर संभाजी वायबसेसह आणखी 2घांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळते आहे। फरार आरोपींना पळून जाण्यासाठी यांनी मदत केली असा त्यांच्यावर संशय आहे। वायबसेंची एसआयटी कडून सध्या चौकशी सुरू आहे। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके सध्या आपल्या सोबत आहेत। गोविंद, काय या तिघांचा नेमका रोल सध्या दिसतो आहे, काय याबाबतचे तपशील आहे? अमोल, जी माहिती आता सध्या मिळते ती अशी आहे की संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये जे प्रमुख आरोपी आहेत ते सुदर्शन घुले याला पळून जाण्यासंदर्भात ज्यांनी मदत केली त्यात डॉक्टर संभाजी वायबसे यांचं नाव येतंय। आणि आता एसआयटी कडून, म्हणजे आपण बघतोय की 2 दिवसापूर्वी राज्य सरकारकडून या खुनाच्या संदर्भामध्ये तपासात एक एसआयटी स्थापन झाली आहे। आणि ज्या एसआयटीचं नेतृत्व हे बसवराज तेली, जे सीआयडीच्या अपर पोलीस महासंचालक आहेत, ते करतायत। तर त्यांच्या पथकाने आता आपण बघतोय की 3 जणांना एकूण चौकशी ताब्यात घेतलंय, त्यातलं एक नाव कळतंय ते म्हणजे डॉक्टर संभाजी वायबसे। त्यांची कसून चौकशी सुरू आहे आणि त्यांच्यावर आरोप असा आहे की सुदर्शन घुले यांना इथून पळून जाण्यामध्ये त्यांनी मदत केली होती। आता या संदर्भात नेमकी कशी मदत केली होती, कुठल्या स्वरूपात केली होती, ते तपासानंतर आपल्याला कळू शकेल। अमोल, नक्की धन्यवाद गोविंद या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।